एखाद्या विचारानं होत नाहीये किंवा पुढं वाढतंय पण ते कसंही वाढतंय त्याला दिशा दिली जात नाहीये. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुण्यात निर्माण झालेला आहे. मोकळा श्वास घेता येत नाहीये. काय कारण आहेत यामागे नेमकी? बघा, कधी काळी हे पुणे जे ओळखलं जायचं ना, ते चांगल्या चांगल्या साहित्यिकांच्या नावे ओळखलं जायचं. मग अगदी फडकेंपासून तर खूप चांगली चांगली माणसं या पुण्याने दिलेली आहेत. इथे खूप लेखक घडले, इथे खूप कलाकार घडले, इथे रंगभूमीचे खूप अभिनेते घडले, इथे खूप चित्रकार घडले. आमच्याकडे कधी तुमच्या मुंबईत नाही असा सुंदर कलाकार कट्टा आहे जो आम्हाला सगळ्यांना खूप आवडतो. तर पुणे तसं खूप सुंदर आहे. पण कधी काळी पुणे जे संस्कृतीचं माहेरघर, लेखक, साहित्यिक, अभिनेते, व्यंगचित्रकार, चित्रकार अशा सगळ्यांच्या नावाने ओळखलं जाणारं पुणे आता ज्या वेळेला पुण्याची ओळख सांगताना कोयता गँग, ड्रग्ज प्रकरण, वाहतुकीची कोंडी, लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न अशा नावांनी ओळखलं जातं, तेव्हा निश्चितच माझ्यासारख्या पुण्यावर प्रेम करणाऱ्या माणसाला वाईट वाटत राहतं की अरे पुणे आपलं असं नाहीये. म्हणजे आमच्यासाठी स्वप्न असायचं हो पुण्यामध्ये शिकायला येणं. म्हणजे आत्ता जेव्हा मी पुण्यात राहते आणि माझी मुलगी पुण्यात शिकते आणि मला कोणीतरी जेव्हा सांगतं की अरे तू दुसरं का बरं शाळा एखादी सजेस्ट करत, म्हणजे ते जेव्हा सजेस्ट करतात की तू दुसऱ्या शाळेचा का विचार करत नाही, तेव्हा वाईट वाटतं की अरे पुण्यात शिक्षण घेण्यासाठी अख्ख्या राज्यात आणि राज्याच्या बाहेरनं लोक जिथे यायची, आता पुण्याच्या ऐवजी दुसरीकडे मूल शाळेत पाठवावं असं का वाटतं? म्हणजे पुण्यातले कितीतरी असे नेते आहेत की ज्यांचे मुलं आज घडीला पुण्यात शिकत नाहीत, ती पाचगणी आणि इतरत्र शिकतात. मी हे उच्च शिक्षणाचं सांगत नाहीये, मी हे शालेय शिक्षणाचं सांगते. तर ही परिस्थिती गंभीर आहे. मला वाटतं की याच्यावर राज्यकर्त्यांनी सिरियसली विचार केला पाहिजे. विशेषतः लोकशाही चॅनलच्या माध्यमातून अत्यंत गांभीर्यानं